नमस्कार, दीपाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज मी इथं काही उपवासाची अशी एक डिश दाखवत आहे आणि ती म्हणजे उपवासाची कोथिंबीर वडी। तुम्ही नेहमी आपले डाळीचं पीठ किंवा भाजणी किंवा ज्वारी बाजरीचं पीठ मिक्स करून जी आपण कोथिंबीर वडी करतो त्यापेक्षा जरा वेगळी उपवासाला सुद्धा चालू शकेल अशी उपवासाची कोथिंबीर वडी आज मी दाखवत आहे। चला तर मग लवकरच सुरुवात करूया। मी इथं स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतली आणि ती चिरून घेतली आहे। साधारण 2 टीस्पून असं इथं जिरे घेतले आहे। 6 ते 7 मी इथं हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि साधारण 2 इंच असा मी आल्याचा तुकडा घेतला आहे आणि चवीपुरता मीठ घेतलं। ऑप्शनल आहे, ज्यांना मिरची घालायची ती मिरची पण घालू शकतात आणि लाल तिखटही घालू शकतात। आणि बाइंडिंगसाठी नेहमी आपण डाळीचे पीठ घेत असतो त्याऐवजी मी इथं उपवासाच्या थालपीठ जे असतं त्याची भाजणी घेतली आहे। म्हणजे त्यामध्ये भगर, साबुदाणा आणि शिंगाडा पीठ हे सगळं मिक्स असतं, त्याची ही भाजणी मी इथं घेतली आहे। सर्वात आधी आपल्याला मिरची, आलं आणि जिरं हे मिक्सीमध्ये बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे एक भरड तयार करायची आहे याची। सर्वात पहिल्यांदा इथं कोथिंबीर घ्यायची आहे, त्यानंतर जिरं, आलं आणि मिरचीचं वाटण घेतलं आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आधी थोडं भाजणी इथं आपल्याला मिक्स करायची आहे। उपवासाची भाजणी अशी चोळून घ्यायची व्यवस्थित, म्हणजे कोथिंबीरमधलं जे पाणी असतं त्यातच हे जरा भिजले जाते। आणि त्याचप्रमाणे इथं बाइंडिंगसाठी मी इथं एक बटाटा घेतला आहे। या मिश्रणामध्ये बटाटा पण घ्यायचा आहे। हा गार झाल्यावर हे चांगलं मिक्स करायचं आहे। एक मीडियम साईजचाच बटाटा घ्यायचा आहे। यासाठी व्यवस्थित असा एक गोळा छान तयार झालेला आहे। आता काय करायचं, हे 5 मिनिटं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे। साधारण अर्धा गोळा हा इथं आपल्याला पसरवायचा आहे। या वड्या जरा जाडसरच ठेवायच्या, खूप पातळ अशा नाही करायच्या। आता हे व्यवस्थित डिशला आपण लावून घेतले आहे। कुकरमध्ये खाली पाणी घेतलं आहे आणि त्यात एक असं भांडं ठेवलं आहे। जसं आपण वाफवून घेतो तसंच हे करायचं आहे। त्याच्यावर ही ताटली ठेवायची, शिट्टी काढून घ्यायची आणि साधारण 10 मिनिटं हे आपल्याला स्टीम करायचं आहे। एक 10 ते 15 मिनिटानंतर मी हे स्टीम केलेली डिश बाहेर काढली आहे आणि थंड होऊ दिली। आणि आता ह्याच्या आपण वड्या करायच्या। सुंदर झाल्या आहे वड्या। याला शॅलो फ्राय पण करू शकतात आणि हे फ्राय पण करू शकतात। चला आपण फ्राय करून बघूया। तेल व्यवस्थित गरम झालं आहे, हे आपण तळून बघूया। अशा पद्धतीने ह्या मस्त खमंग आणि खुसखुशीत या वड्या झाल्या आहेत। आणि यासाठी चटणी केली पाहिजे वगैरे अशी काही आवश्यकता नाही आहे। मिरची आणि आलं याचं प्रमाण अगदी व्यवस्थित घ्यायचं की ह्या वड्या खूप सुंदर होतात। तुम्ही बघू शकताय, अगदी खमंग सुंदर झाल्या या वड्या। गोड आंबट चटणीबरोबर सुद्धा या छान लागतात। उपवासाला नेहमी प्रश्न पडतो की वेगळं काय करायचं। एक सुंदर अशी ही वडी तयार झाली आहे। अगदी टेस्टी सुंदर झाल्या आहे या वड्या। लसूण टाकून करून बघण्याची जी सवय आहे त्याच्यापेक्षा ही वडी सुद्धा तुम्ही करून बघा। कोथिंबीर वडी अगदी सुंदर होतीये आणि तेवढीच खुसखुशीत, तेवढीच खमंग होत आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा। धन्यवाद। अशा रुचकर रेसिपींसाठी दीपाज किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी मिळत राहतील।